नमस्कार मित्रांनो, या नागरिकांचे रेशन होणार बंद. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. आत्ताच करा हे दोन काम. तर या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज नवनवीन योजना तुमच्या मोबाईलवर दिसून जातील. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशातील गरीब आणि गरजू नागरिकांना रास्ता दारात किंवा अल्पत्या किमतीत धान्य उपलब्ध करून देणे. या योजनेअंतर्गत गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी यासारखी मूलभूत धान्ये पुरवली जातात. योजनेमध्ये दोन प्रमुख लाभार्थी गट आहेत: अंत्योदय अन्न योजना AAY आणि प्राधान्य गट PHH. अंत्योदय योजना ही अत्यंत गरीब कुटुंबासाठी असून प्राधान्य गट इतर गरीब कुटुंबासाठी आहे. कोविड-19 या काळात या योजनेचे महत्त्व अधिकच स्पष्ट झाले. या कठीण काळात सरकारने योजनेअंतर्गत मोफत धान्य वितरण सुरू केले, ज्यामुळे लाखो कुटुंबांना आर्थिक संकटातून बाहेर पाडण्यास सुरुवात झाली. या काळात शिधापत्रिका व्यवस्थेची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. शिधापत्रिका ही केवळ रेशन दुकानातून धान्य खरेदी करण्याचे साधन नाही, तर ती एक महत्त्वाचा सरकारी दस्तऐवज आहे. यामध्ये लाभार्थ्यांची सविस्तर माहिती, कुटुंबातील सदस्य संख्या आणि त्यांना मिळणाऱ्या धान्याचे प्रमाण नमूद केले असते. शिधापत्रिकेचे 3 प्रमुख प्रकार आहेत: अंत्योदय, प्राधान्य गट आणि सामान्य शिधापत्रिका. प्रत्येक प्रकारानुसार लाभार्थ्यांना वेगवेगळ्या सवलती आणि फायदे मिळतात. अलीकडेच सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. जर कोणी 6 महिने सलग रेशनचा लाभ घेत नसेल तर त्याची शिधापत्रिका रद्द केली जाईल. या निर्णयामागचा उद्देश स्पष्ट आहे: खऱ्या गरजूंनाच योजनेचा लाभ मिळावा. मात्र रद्द झालेली शिधापत्रिका पुन्हा सक्रिय करण्याची सोय देखील ठेवली आहे. यासाठी लाभार्थ्यांना स्थानिक रेशन दुकानात जाऊन आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. ग्रामीण भागात मात्र डिजिटल व्यवस्थेची जोडून घेणे अनेकांना कठीण जात आहे. इंटरनेट सुविधांचा अभाव, ई-पॉस मशीनच्या कार्यक्षमतेतील त्रुटी आणि डिजिटल साक्षरतेचा अभाव या प्रमुख समस्या आहेत.